नमस्कार मित्रांनो, जय बळमामा फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकताय आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आपण व्हिजिटसाठी आलेलो आहे फार्ममध्ये. हा व्हिडिओ काढण्यापाठीमागचं रिझन आहे की आपल्याला एका सबस्क्रायबरचा फोन आलेला होता आणि त्यांनी विचारलं की मेंढ्यांना कटिंग करून म्हणजे हे तुती शक्य आहे का. तर खरंच शक्य आहे दादांनो, की आपण जे आहे ते कुट्टी मी तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की तुम्ही जर तुमचा कटर जो आहे साधा नॉर्मल जो कटर असतो तर त्याला डबल पान तुम्ही वापरायचे आणि डबल पान वापरल्यानंतर एवढी लहान साईजमध्ये कुटी होते. जेणेकरून आता तुम्ही बघू शकता 10 वाजता आपण ही कुटी 7 वाजता टाकलेली होती मेंढ्यांना. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता ही कुटीची साईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एकदम लहान साईजमध्ये तुमचे जे तुती हे बघा, तुती तुम्हाला दाखवण्यासाठी तुतीचे कांडके आहेत आणि एवढे लहान साईज कांडके होतात जे की ते मेंढ्या तुमच्या सहजासहजी खाऊ शकतात. आणि जे जाडमध्ये आहेत तर त्या खात नाहीत, तर त्या तुमच्या जरी वेस्ट गेल्या तरी त्या तुमच्या उकिरड्यामध्ये टाकल्या जातात आणि त्याचं कुजून तुमचं खत होऊ शकतंय. आणि हे जर काय होतं की जर तुम्ही तेच तूत अख्खी जर टाकली मेंढ्यांना तर त्याच्या जे काही काठ्या राहतात त्या काठ्या सेपरेट उचलणं, त्याच्यासाठी स्पेसिफिक जागा ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींच्या अडचणी येतात. तर त्याच्यासाठी जर तुम्ही कुटी करून घातली आणि ज्या वैरणीसोबत तुम्ही कुटी करून घालताय ती पण वैरण तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मेंढ्या चांगल्या पद्धतीने खातात आणि सेविंग होते. आणि जी तुमची तूत जी आहे ती साधारणतः माझ्या हिशोबाप्रमाणे एक 80% तूत जी आहे ती तुमची खाल्ली जाते. 10 ते 15 ते फार तर 10 ते 20% जी जाड मधली आहे ती तूत तुमची राहते. सकाळपर्यंत मेंढ्या याच्यातले फक्त 10% तूत या तुम्हाला गव्हाणीमध्ये दिसेल. वाटलं तर मी सकाळी व्हिडिओ काढून दाखवेल तुम्हाला जर मला तेवढा टाइम मिळाला तर. तर धन्यवाद मित्रांनो. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं याच्यामध्ये, तर तूत जर तुम्ही कुटी करून घातली तर तुमचा चाऱ्यामध्ये अजून सेविंग होईल आणि मेंढ्या पण तो चारा खातील, कारण त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद.